हे घरगुती उपाय व तोडगे करा, स्वामींची नक्की कृपा होईल. वाईट स्वप्ने पडत असल्यास श्री हनुमान चालीसा वाचून झोपणे आणि झोपताना उशाला तांब्याचा कलश पाणी भरून ठेवावा. मानसिक तणाव असेल तर शयनगृहात गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा व गुलाब अगरबत्ती लावून झोपणे. अंशपुडी तुळशीची 5 पाने खाल्ल्यास स्त्रीदोषाचे निवारण होते. लाल रंगाची रेशीम रिबीन प्रवेशद्वारावर बांधल्याने त्या वास्तू सुख शांती लाभते. आंबा, पिंपळ, औदुंबर, पांढरी कण्हेर 5 यांच्या पानांचे तोरण दरवाजावर लावणे मंगलकारक असते. दारावर केव्हाही थाप मारू नये. त्या दिवशी घरात भांडण विवाद होतात. दुकानात मन लागत नसल्यास गणपतीची पांढऱ्या रंगाची मूर्ती दुकानात स्थापन करावी. श्री स्वामी समर्थ. हे घरगुती उपाय व तोडगे करा, स्वामींची नक्की कृपा होईल. वाईट स्वप्ने पडत असल्यास श्री हनुमान चालीसा वाचून झोपणे आणि झोपताना उशाला तांब्याचा कलश पाणी भरून ठेवावा. मानसिक तणाव असेल तर शयनगृहात गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा व गुलाब अगरबत्ती लावून झोपणे. अंशपुडी तुळशीची 5 पाने खाल्ल्यास स्त्रीदोषाचे निवारण होते. लाल रंगाची रेशीम रिबीन प्रवेशद्वारावर बांधल्याने त्या वास्तू सुख शांती लाभते. आंबा, पिंपळ, औदुंबर, पांढरी कण्हेर 5 यांच्या पानांचे तोरण दरवाजावर लावणे मंगलकारक असते. दारावर केव्हाही थाप मारू नये. त्या दिवशी घरात भांडण विवाद होतात. दुकानात मन लागत नसल्यास गणपतीची पांढऱ्या रंगाची मूर्ती दुकानात स्थापन करावी. श्री स्वामी समर्थ.